हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण बऱ्याच जणांना अर्थात ऑलमोस्ट सगळ्यांना अवघड वाटणारा असा हा एक टॉपिक जो की वनस्पती वर्गीकरण आहे तो पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण जे सजीवांचं वर्गीकरण आहे ते पाहणार आहोत आणि खूप छान खूप भन्नाट अशा ट्रिक्स आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आणि सगळ्यात जास्त टफ वाटणारा टॉपिक आणि ज्याच्यावरती खूप जास्त प्रश्न विचारले जातात तो टॉपिक आपण अतिशय सोपा करून पाहणार आहोत. पण लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जे पण मी लेक्चरमध्ये आज शिकवेन सांगेन ते फक्त आपल्या एक्झामला जो कंटेंट आहे तो आपल्या लक्षात राहावा या हेतूने आहे. तुम्ही सायन्समध्ये टॉप करावं, तुम्ही सायन्समध्ये म्हणजे एखादी मस्तपैकी डिग्री वगैरे मिळवावी या हेतूने मी हे तुम्हाला शिकवत नाहीये. पण एक्झामसाठी जो घटक आपल्याला टफ वाटतो तो आपल्याला सोपा वाटावा, तो आपल्या लक्षात राहावा आणि आपला स्कोर चांगला यावा या हेतूने मी शिकवते. आणि मी जसं नेहमीच तुम्हाला सांगते की जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपल्याला करायचं आहे, तज्ज्ञ बनायला जायचं नाहीये. त्यामुळे याच्यामध्ये असणाऱ्या ट्रिक्स थोड्या हटके आहेत. तर त्या ट्रिक्स ज्या आहेत त्या मी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगत आहे, त्याच अर्थाने तुम्ही ते घ्या. याच्यामध्ये जास्त भावनिक होऊ नका की म्हणजे हे सायन्सचा टॉपिक आहे, मॅमने कुठे नेऊन ठेवला वगैरे, तर अशा फंदामध्ये तुम्ही पडू नका. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण सजीवांना जी नाव देण्याची पद्धत आहे ज्याला द्विनाम पद्धती असं म्हटलं जातं त्याच्याबद्दलची माहिती घेऊयात. ही जी द्विनाम पद्धती आहे किंवा दोन नावं देण्याची पद्धती आहे ती कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाने मांडलेली आहे किंवा या शास्त्रज्ञाने शोधलेली आहे. आणि याच्यामध्ये काय केलं जातं, कोणत्याही सजीवाला दोन घटकांनी संबोधलं जातं. त्याच्यामधला एक घटक असतो तो म्हणजे प्रजाती आणि दुसरा घटक असतो तो म्हणजे जाती. या दोन नावांनी त्याला संबोधलं जातं. मग आता हे लक्षात ठेवायचं आपल्याला की द्विनाम पद्धती कोणी शोधून काढली किंवा कोणी मांडली. तर आपल्याकडे लहान बाळाचे नाव कोण ठेवतं, आत्या. हे सगळ्यांना माहिती असेल बरोबर. इथे पण काहीतरी नाव देण्याची पद्धती आहे. मग इथे आपण काय लक्षात ठेवणार आहोत, एक आत्या आहे तिने दोन नावं दिलेली आहेत किंवा दोन नाव देण्याची पद्धती शोधून काढली आणि त्या आत्याचं नाव आहे लिनी आत्या. लिनी आत्या. ठीक आहे. हे मी क्लासमध्ये असंच सांगितलं होतं मला सुचल्यानंतर आणि ते स्टुडंट्सना खूप जास्त आवडलं होतं. ते सतत लिनी आत्या करत असायचे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं. ठीक आहे. आता हे झालं द्विनाम पद्धतीशी रिलेटेड. म्हणजे याचं एक उदाहरण जर पाहिलं तर मँजिफेरा इंडिका हे आंब्याचं आपण म्हणू शकतो की शास्त्रीय नाव आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिला घटक जो असतो तो प्रजाती आणि दुसरा घटक जो असतो तो त्याची जात दर्शवत असतो. अशाच पद्धतीने सजीवांच्या गुणधर्मानुसार आणि सजीवांच्या रचनेनुसार सुद्धा सजीवांचं वर्गीकरण करण्याची किंवा सजीवांना वेगवेगळ्या श्रेणीमध्ये विभागण्याची एक पद्धती शोधून काढण्यात आली. तिला म्हटलं जातं टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज. आणि ही जी संकल्पना आहे टॅक्झॉनॉमिकची ही डी कॅन्डोले यांनी मांडलेली आहे, म्हणजे या शास्त्रज्ञांनी मांडलेली आहे. मग आता आपण कदाचित असा प्रश्न येऊ शकतो, द्विनाम पद्धतीच्या पुढे डी कॅन्डोले यांचं नाव येईल आणि टॅक्झॉनॉमिकच्या समोर कार्ल लिनियस यांचं नाव येईल. मग हे कसं लक्षात ठेवायचं आपण, तर द्विनाम पद्धती लिनी आत्या लक्षात राहिली. टॅक्झॉनॉमिक कॅन्डोले कसं लक्षात ठेवायचं, कॅन्डोले हा जो शब्द आहे तो कॅन्डल या शब्दाशी रिलेट करतो. मग कॅन्डलवरती टॅक्स लावण्यात आलेला आहे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. कॅन्डलवरती GST किंवा टॅक्स लावण्यात आलेला आहे, याच्यावरून तुम्ही हे टॅक्झॉनॉमिक ही संकल्पना लक्षात ठेवू शकता. मग ही एक्झॅक्टली कन्सेप्ट काय आहे किंवा कशा पद्धतीने सजीवांचं वर्गीकरण केलं जातं, तर सजीवांचं वर्गीकरण ज्या गटांमध्ये केलं जातं त्याच्यामध्ये सृष्टी, त्यानंतर संघ किंवा विभाग, त्यानंतर वर्ग, त्यानंतर गण, त्यानंतर कुल, त्यानंतर प्रजाती आणि त्यानंतर जाती. अशा पद्धतीने हे केलं जातं. मग सगळ्यात वरती येतं सृष्टी, त्यानंतर संघ, त्यानंतर वर्ग, त्यानंतर गण, त्यानंतर कुल, त्यानंतर प्रजाती आणि त्यानंतर जाती. पण याच्यामध्ये पण हा जो पदानुक्रम आहे त्याच्याबद्दल सुद्धा आयोग असा प्रश्न विचारू शकतो की हा जो क्रम आहे तो योग्य लावा किंवा खालून वरच्या बाजूला वरून खालच्या बाजूला अशा पद्धतीने लावा असा प्रश्न येऊ शकतो. आणि हे लक्षात ठेवायला थोडंसं काही जणांना टफ वाटू शकतं कारण इथे कन्फ्युजन होतं जर तुमचं सायन्स बॅकग्राऊंड नसेल तर. तर पहिल्यांदा आपण इंग्लिश शब्द पाहूयात आणि त्यानंतर आपण ट्रिक पाहूयात. तर सृष्टीला किंगडम म्हटलं जातं, संघ किंवा विभाग फायलम ऑर डिव्हिजन, वर्ग म्हणजे क्लास, गण ऑर्डर, कुल फॅमिली, प्रजाती जीनस आणि जाती म्हणजे स्पेसिस. तर मी ठिकठिकाणी इंग्लिश वर्ड्स दिलेले आहेत ज्यांना मराठी शब्दांचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे. तर ह्याची ट्रिक काय आहे, सृष्टी संगे वर्गात गणू कुणी पाहिला जाताना.
सृष्टी संगे वर्गात गणू कुणी पाहिला जाताना. सृष्टी म्हणजे किंगडम, सृष्टी. संगे म्हणजे संघ किंवा विभाग म्हणजे फायलम ऑर डिव्हिजन. वर्गात म्हणजे वर्ग. गणू म्हणजे गण. कुणी म्हणजे कुल. पाहिला मधला प जो आहे तो प्रजाती आणि जाताना जो आहे तो आहे जाती. ठीक आहे. सृष्टी संगे वर्गात गणू कुणी पाहिला जाताना. ही आहे ट्रिक कशाची? टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज लक्षात ठेवण्याची. त्यानंतर पुढचा जो आपण पॉइंट पाहणार आहोत, या सृष्टीचं वर्गीकरण करण्यात आलं. R.H. विटाकर या शास्त्रज्ञांनी 1959 मध्ये सृष्टीचं वर्गीकरण केलं, ज्याला पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती असं म्हटलं जातं. ही पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती जी होती ती प्रामुख्याने 3 घटकांवरती किंवा 3 गोष्टींवरती आधारित होती. एक म्हणजे पेशीय रचना, त्यानंतर दुसरी म्हणजे पोषण पद्धती आणि तिसरी सजीवाची शरीर रचना. सजीवांची पेशी रचना, सजीवांची पोषण पद्धती आणि सजीवाची शरीर रचना या 3 घटकांवरती ही अवलंबून होती. याच्यामध्ये 5 सृष्टींचा समावेश होत होता. एक सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटिस्टा, सृष्टी कवक, सृष्टी वनस्पती आणि सृष्टी प्राणी या 5 सृष्टींचा याच्यामध्ये समावेश होतो. आज आपण मोनेरा पाहणार आहोत, प्रोटिस्टा पाहणार आहोत, कवक पाहणार आहोत आणि वनस्पती पाहणार आहोत. याच्यामध्ये वनस्पतीचं आपण डिटेल्ड असं वर्गीकरण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण सृष्टी मोनेरा पाहणार आहोत. सृष्टी मोनेरामध्ये पहिल्यांदा वैशिष्ट्य पाहूयात. ही जीवाणूंची सृष्टी आहे. जीवाणू म्हणजेच या सृष्टीमध्ये येणारे सजीव जे आहेत ते आदिकेंद्रकीय असतात. स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. एकतर ते स्वयंपोषी असतील किंवा ते परपोषी असतील. यात येणारे सर्व सजीव हे एकपेशीय असतात आणि त्यांना पेशीभित्तिका असते आणि यांच्या पेशीभित्तिकांमध्ये मुरामिक आम्ल असतं. तर इथे काही मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत सृष्टी मोनेराच्या बाबतीत. जीवाणूंची सृष्टी आहे हा पहिला मुद्दा झाला. त्याचबरोबर दुसरा मुद्दा म्हणजे आदिकेंद्रकीय असतात हे. त्यानंतर हे स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. यात येणारे सर्व सजीव एकपेशीय असतात, पेशीभित्तिका असणारे असतात आणि मुरामिक आम्ल जे आहेत त्यांच्या पेशीभित्तिकांमध्ये असतात. तर हे एवढे पॉईंट्स जे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आता हे पॉईंट्स आपण एका ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवणार आहे. एक पिक्चर असेल, एक छोटीशी स्टोरी असेल, त्या स्टोरीमधून आपल्याला हे सगळे घटक लक्षात राहतील. पण जसं मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की हे जे काही मी सांगते ट्रिक्स, त्या ट्रिक्स आपल्याला फक्त लक्षात राहण्यासाठी आहेत. ठीक आहे. तर सृष्टी मोनेरा कसं लक्षात ठेवायची याची मजेशीर अशी ट्रिक आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. तर हे सगळं लक्षात ठेवण्याचं जी ट्रिक आहे ते आपण एकाच स्लाइडमध्ये पाहणार आहोत. इथे तुम्हाला काही इमेजेस दिसत असतील. या इमेजेसवरून आपण हे सगळं लक्षात ठेवणार आहोत. तर तुम्हाला पहिली इमेज दिसत असेल मोनालिसा. हे अतिशय गाजलेलं असं पिक्चर आहे किंवा एक आर्ट आहे आणि यांना तुम्ही ओळखत असाल आदित्य नारायण. तर आता आपल्याला जस्ट लक्षात ठेवायचं, तर मी आधी स्टोरी सांगते तुम्हाला. स्टोरीवरून कसं लक्षात ठेवायचं ते मी तुम्हाला परत सांगेन. मोना आहे. मोनाला आदी फार आवडतो. मोनाचा जीव आदीमध्ये आहे. आदीचा जीव मोनामध्ये आहे. ठीक आहे. पण आदी जो आहे तो स्वतः कमवतो. मोना मात्र काही कमवत नाही. मोना घरीच असते. त्यामुळे मोनाला आदीवरती डिपेंड राहावं लागतं. ठीक आहे. मग घरी राहून राहून मोना काय करणार? तर तिचा जीव ज्या आदीमध्ये गुंतलेला आहे त्या आदीसाठी ती काय करते? मुरांबा तयार करते. काय तयार करते? मुरांबा तयार करते. एवढं समजलं? अगदी सोपं आहे. आता याला आपण आपल्या सृष्टी मोनेराशी जोडणार आहोत. सृष्टी मोनेरा म्हणजे काय? तर आपलं जे नाव आहे किंवा टायटल आहे इथे आहे मोना. मोनेरा म्हणजे झाली मोना. मोनाचा जीव आदीमध्ये आहे म्हणजेच काय? ही जीवाणूंची सृष्टी आहे आणि आदी जो आहे त्याचा अर्थ काय होतो? आदिकेंद्रकी. याच्यामध्ये येणारे सजीव जे असतात ते आदिकेंद्रकी असतात. ठीक आहे. मोनाचा जीव गुंतलेला आहे आदीमध्ये म्हणजे मोनेरा, त्यानंतर आदिकेंद्रकी आणि जीवाणू. या 3 कन्सेप्ट इथे झाल्या. आदी जो आहे तो स्वतः कमवतो म्हणजे तो आहे स्वयंपोषी. मोना जी आहे ती त्याच्यावरती डिपेंड आहे म्हणजे ती झाली परपोषी. आणि मग आता दिवसभर बसून मोना काय करणार घरी? म्हणून मोना काय करते? मुरांबा तयार करते. ठीक आहे. आणि हा कसा आहे? एकाच बरणीत ठेवलाय म्हणजे ती झाली एकपेशीय. समजलं? जीवाणूंची सृष्टी आहे. या सृष्टीमध्ये येणारे सजीव आदिकेंद्रकीय असतात, स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. यात येणारे सर्व सजीव एकपेशीय आहेत. इथे एकच सर्कल तुम्हाला दिसत असेल. आणि
यांच्यामध्ये पेशीभित्तिका असते, ज्यामध्ये मुरामिक आम्ल असतं. या ज्या काही ट्रिक मी सांगितल्या त्या फक्त कनेक्ट करायच्या तुमच्या कंटेंटसोबत आणि आपल्याला अभ्यासापेक्षा स्टोरीज जास्त लक्षात राहत असतात आणि हे 100% तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. यानंतर आपण पुढचे पंचसृष्टीमधला पुढचा जो घटक आहे तो पाहूयात. सृष्टी प्रोटिस्टा. आता याच्यामध्ये ही सृष्टी जी आहे ती अमिबा सारख्या एकपेशीय सजीवांची आहे. यामध्ये दृश्य केंद्रकी सजीव येतात. मगाशी आपण पाहिलं होतं आदी केंद्रकी कुठे, मोनेरामध्ये. इथे काय आहेत, दृश्य केंद्रकी आहेत. याच्यामध्ये स्वयंपोषी आणि परपोषी दोन्हींचा पण समावेश होतो. प्रचलनासाठी यांच्या शरीरावरती रोमके किंवा कशाभिका असतात. याच्यामधली उदाहरणं आहेत शैवाल, आदिजीव, मलेरिया, हे सगळे याच सृष्टीमध्ये येतात आणि युग्लिना पण प्रोटिस्टा याच सृष्टीमध्ये येतो. आता या कन्सेप्ट, आता इथे आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे, एकतर अमिबा म्हणजे सृष्टी प्रोटिस्टा, त्यानंतर अमिबा लक्षात ठेवायचं आहे, दृश्य केंद्रकी लक्षात ठेवायचं आहे, स्वयंपोषी आणि परपोषी लक्षात ठेवायचं आहे, प्रचलनासाठी शरीरावरती रोमके किंवा कशाभिका आहेत आणि याच्यामध्ये कोण कोण येतं हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पहिल्यांदा मोनेरा पाहिलं ते विसरायचं नाही, मग तुम्ही इकडे यायचं, मग हे पण लक्षात राहील. आता इथे तुम्हाला दिसत असेल एक मॅप, जो आहे सोलापूर जिल्ह्याचा मॅप. आणि सोलापूर जिल्ह्याचा म्हणजे अमिबाचा आकार आपल्याला माहिती की अनिश्चित असतो, पण जनरली बुकमध्ये आपण कुठेही जर अमिबाची इमेज पाहिली तर ती जनरली सोलापूरच्या मॅपसारखी असते. ठीक आहे. मग सोलापूर म्हणजे मी सोलापूरमध्ये राहते, सोलापूर जिल्ह्यामध्ये राहते, तर मी माझं कर्तव्य समजते, म्हणजे ही जस्ट ट्रिक आहे. ठीक आहे. मी माझं कर्तव्य समजते की मला सोलापूर जिल्ह्याला प्रोटेक्ट करायचं आहे. म्हणजेच इनडायरेक्टली मी कोणाला प्रोटेक्ट करते, अमिबाला, कारण सोलापूर अमिबासारखा दिसतो. आलं लक्षात. म्हणजे इथे प्रोटेक्ट जे आहे ते झालं प्रोटिस्टा आणि अमिबा, या दोन कन्सेप्ट आपले इथे झाल्या. आणि अमिबा एक पेशी आहे हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे ते काही लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे. या आहेत दृश्य केंद्रकी. इथे तुम्हाला केंद्र दिसत असेल सोलापूर जिल्ह्याचं, किंवा तुम्ही असं समजा की केंद्र म्हणजे मी आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा की दृश्य केंद्रकी. आता याच्यामध्ये काही जे आहेत ते स्वयंपोषी आहेत, काही परपोषी आहेत. ठीक आहे. काही स्वयंपोषी आहेत, काही परपोषी आहेत. मग सोलापूरमधले काही लोक जे आहेत, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही केंद्र जर मला समजत असाल तर तुम्ही असं इमॅजिन करा की माझ्या फॅमिलीमधले काही लोक जे आहेत ते स्वयंपोषी आहेत, काही परपोषी आहेत. स्वयंपोषी आणि परपोषी त्याचा शब्दशः हा अर्थ वेगळा होतो, पण आपण इथे डिपेंडंट आणि इंडिपेंडंट असा त्याचा अर्थ घेतो. ठीक आहे. याच्यामध्ये कोण कोण येतं, शैवाल, आदिजीव, मलेरिया आणि युग्लिना. तर इथे शैवाल घटक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे तो जस्ट तुम्ही लक्षात ठेवा. बाकी जे आहेत, आदिजीव, आधी कुठे होता, मोनेरामध्ये होता, मोनासोबत होता, पण आधीला झाला काय, मलेरिया. ठीक आहे. आणि म्हणून आधी जो आहे तो युग्लिना सोबत इकडे आला प्रोटिस्टामध्ये, म्हणजे इथे आदिजीव लक्षात राहील तुमच्या, त्याला झाला मलेरिया, म्हणून तो युग्लिना सोबत कुठे आला, प्रोटिस्टामध्ये आला किंवा सोलापूरमध्ये आला, असं लक्षात ठेवायचं. समजलं? परत एकदा सांगते, सोलापूर जिल्ह्याचा आकार अमिबासारखा आहे. आमचं कर्तव्य आहे सोलापूरला प्रोटेक्ट करणं. म्हणजे प्रोटिस्टा या सृष्टीमध्ये अमिबासारखे एकपेशीय सजीव येतात. याच्यामध्ये केंद्र तुम्हाला दिसत असेल, जे की मी आहे असं तुम्ही समजू शकता. सो मॅडम केंद्र आहेत. मॅडमच्या घरी जे असणारे लोक आहेत त्याच्यापैकी काही स्वयंपोषी आहेत, काही परपोषी आहेत. त्याचबरोबर इथे सोलापूर जिल्ह्याला तुम्ही जस्ट इमॅजिन करा, इथे कशाभिका आहेत, म्हणजे प्रचलनासाठी. ठीक आहे. रोमके आणि प्रचालिका आहेत असं तुम्ही इमॅजिन करू शकता, किंवा असे काटे काटे आहेत अंगावरती. खरं तर रोमके म्हणजे काटे नसतं, पण तुम्ही जस्ट इमॅजिन करा रोमके आणि कशाभिका आहेत, तर सोलापूरला प्रोटेक्ट करायचं तर आम्ही इकडे असे सगळे काटे काटे लावलेले आहेत असं तुम्ही समजा. ठीक आहे. आणि मग याच्यामध्ये कोण कोण येतं, तर येतं फक्त याच्यामध्ये शैवाल, पण आधीला झाला मलेरिया म्हणून आधी पण इकडे आला, आणि तो कोणासोबत आला, युग्लिना सोबत. म्हणजे शैवाल, आदिजीव, मलेरिया आणि युग्लिना हे घटक तुमच्या लक्षात राहतील. ठीक आहे. त्यानंतर तिसरा प्रकार किंवा पंचसृष्टीमधला तिसरा घटक तो म्हणजे सृष्टी कवक. तर किंगडम फंगी, याच्यामध्ये या सृष्टीतील सजीव जे असतात असंश्लेषी म्हणजे नॉन ग्रीन, दृश्य केंद्रकी आणि परपोषी आहेत. ठीक आहे. तर कवक किंवा बुरशी हे तुम्हाला माहिती आहे. तर
कवक सृष्टीमध्ये येणारी बुरशी हे तुम्हाला माहिती आहे, तर बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला बुरशीवरूनच लक्षात ठेवायच्या आहेत. याच्यासाठी आपण वेगळी कोणती ट्रिक जी आहे ती बनवणार नाही, पण मी ॲटलिस्ट तुम्हाला कसं रिलेट करायचं ते इथे सांगेन. बहुतेक कवके ही बहुपेशीय आहेत. हे सजीव पेशीभित्तिका असलेले आहेत, ज्यांची पेशीभित्तिका कायटिन या शर्करेपासून बनलेली असते. हा अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. एखादा प्रश्न याच्यावरती बनू शकतो. हे सजीव कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगतात, म्हणून त्यांना मृतोपजीवी असं म्हणतात. तर तुम्हाला माहितीच आहे की बुरशी कुठे वाढते जनरली, तर म्हणजे जे काही शिळं अन्न राहिलेलं असतं तर त्याच्यावरती. सो कुजलेले कार्बनी पदार्थ जे असतात त्याच्यावरती हे जगतात, म्हणून त्यांना मृतोपजीवी असं सुद्धा म्हणतात. काही कवके तंतुरूपी असतात, ज्यांच्या पेशीद्रवात असंख्य केंद्रके असतात. एवढं काही विचारलं जाणार नाही, पण कायटिन विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे ते लक्षात ठेवा. किण्व एकपेशीय आहे. किण्व हे साखरेचं रूपांतर अल्कोहोलमध्ये करतात आणि त्याला किण्वन प्रक्रिया म्हणतात. हे विधान जसंच्या तसं लक्षात ठेवा. किण्व म्हणजे ईस्ट हे साखरेचं रूपांतर अल्कोहोलमध्ये करतं आणि या प्रक्रियेला किण्वन प्रक्रिया म्हणतात. याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो. याच्यामध्ये कोण येतं? बुरशी, भूछत्र, ते मशरूम्स. ॲक्च्युली मी इमेज घेतली होती पण मी ते इथे ॲड करायला विसरले. तुम्ही पाहिलं असेल मशरूम्स, म्हणजे जनरली दमट वातावरणामध्ये वगैरे तुम्ही पाहिलं असेल कुठेतरी तुम्हाला छोटे छोटे असे छत्रीसारखी अगदी छोटी अशी रोपटी जी आहे ती उगवलेली दिसत असतील. ठीक आहे. सर्वसाधारण ज्ञात कवके जी आहेत ती कोणती आहेत? ॲस्परगिलस, पेनिसिलियस आणि रायझोपस. तर इथे कवकांमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं म्हणजे तुम्ही या सगळ्या गोष्टी बुरशीवरून हे करू शकता, रिलेट करू शकता. नॉन ग्रीन आहे ती नॉन ग्रीनच असते, बरोबर. दृश्य केंद्रकी आणि परपोशी आहे हे लक्षात ठेवा. परपोशी तर लक्षातच राहील तुमच्या. बहुपेशी आहेत आणि यांची पेशीभित्तिका जी असते ती कायटिन या शर्करेपासून बनलेली असते. ते कार्बनी पदार्थावर जगतात, कुजलेल्या कार्बनी पदार्थावर, म्हणून त्यांना मृतोपजीवी असं म्हणतात. हे झालं कवकपर्यंत. आता आपण येतो सृष्टी वनस्पतीकडे. मग सृष्टी वनस्पती जी आहे तिचं परत वर्गीकरण करण्यात आलेलं आहे आणि 1883 मध्ये हे वर्गीकरण केलं एचर या शास्त्रज्ञाने. मग त्यांनी जे वर्गीकरण केलं ते 2 गटांमध्ये केलं होतं. अबीजपत्री आणि बीजपत्री, म्हणजे अपुष्प वनस्पती आणि सपुष्प वनस्पती. अपुष्प म्हणजे काय? ज्यांना फुलं येत नाहीत ते. सपुष्प म्हणजे काय? ज्यांना फुलं येतात ते. अगदी सोपं आहे, हे तुम्ही स्कूलमध्ये शिकलेले आहात. आपल्याला अवघड काय जातंय? फक्त जी उदाहरणं आहेत ती लक्षात ठेवायला अवघड जातं. बाकी तर सगळं सोपं आहे, कारण ते आपण स्कूल लेवललाच शिकलेलो आहोत. ठीक आहे. मग अबीजपत्रीमध्ये परत 3 प्रमुख विभागामध्ये हे विभागले जातात. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आणि बीजपत्रीमध्ये 2 गटात विभागले जातात, आवृत्तबीजी आणि अनावृत्तबीजी. तर आज आपण थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा या 3ही प्रकारांची माहिती घेणार आहोत. या 3 प्रकारांमधल्या वनस्पतींची वैशिष्ट्ये कोणती असतात ती पाहणार आहोत आणि या 3ही प्रकारांमधले वनस्पती ज्या आहेत त्या लक्षात ठेवण्याची ट्रिक पण पाहणार आहोत. तर आपण हे 3 जर कम्पॅरेटिव्हली लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर ते जास्त आपल्या म्हणजे जास्त सोप्या पद्धतीने लक्षात राहतं. पण पहिल्यांदा मी सेपरेट सांगते, त्याच्यानंतर आपण काय करूयात एकत्रितपणे हे पाहूयात. थॅलोफायटा जर आपण पाहिलं तर यांचं शरीर जे आहे या वनस्पतींचं ते साधं असतं, मऊ असतं आणि तंतुरूपी असतं. जनरली थॅलोफायटामध्ये शैवाल रूपी ज्या वनस्पती आहेत किंवा शैवाल जे आहेत त्याचा समावेश होतो. यांना मूळ, खोड, पाने असे अवयव नसतात. असतात का? मूळ, खोड, पाने नसतात हे आपल्याला माहिती आहे. कुठे आढळतं शैवाल? आपल्याला पाण्यामध्ये आढळतं आणि शैवाल हे स्वयंपोषी आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. थॅलोफायटामध्ये संवहनी संस्था नसते, म्हणजे वॅस्क्युलर सिस्टीम नसते आणि यांच्यामध्ये जे प्रजनन होतं ते बीजाणू निर्मितीद्वारे होतं. तर थॅलोफायटामधले पॉईंट काय? त्यांचं शरीर साधे, मऊ आणि तंतुरूपी आहे. मूळ, खोड, पाने असे अवयव नसतात, त्या पाण्यात आढळतात, स्वयंपोषी असतात आणि संवहनी संस्था नसते. प्रजनन निर्मिती बीजाणूद्वारे होते. ठीक आहे. त्यानंतर आपण येऊयात ब्रायोफायटाकडे. ब्रायोफायटामध्ये जर त्यांचं शरीर पाहिलं तर ते चपटे, मऊ आणि रिबिनसारखे असते. यांच्यामध्ये खरी मुळे, खोडे, पाने नसतात, म्हणजे असल्याचा भास होऊ शकतो पण खरी मुळे त्यानंतर खोड, पाने नसतात, पण मुळांसारखे दिसणारे मुलाभ त्याच्यावरती असतात. या वनस्पती ज्या आहेत त्या निम्नस्तरीय आणि स्वयंपोषी असतात, बहुपेशीय असतात आणि स्वयंपोषी असतात आणि या उभयचर आहेत. सावलीत राहणाऱ्या. उभयचर म्हणजे काय? त्या जमिनीवर पण आढळतील आणि पाण्यात पण आढळतील.
त्याचबरोबर यांच्यामध्ये पण ब्रायोफायटामध्ये पण संवहनी संस्था नसते आणि यांचं पण प्रजनन जे आहे ते बीजाणू निर्मितीद्वारे होतं. तिसरा घटक येतो किंवा तिसरा प्रकार येतो टेरिडोफायटा. याच्यामध्ये अबीजपत्री या गटातल्या ज्या वनस्पती आहेत या उपसृष्टीमधल्या प्रगत अशा वनस्पती म्हणजे थॅलोफायटा आणि ब्रायोफायटापेक्षा प्रगत वनस्पती या आपल्याला टेरिडोफायटामध्ये पाहायला मिळतात. यांच्यामध्ये मूळ, खोड, पाने हे अवयव असतात. त्याचबरोबर लहान लहान पर्णिका असतात, म्हणजे पानं म्हणण्यापेक्षा छोटे छोटे पर्णिका असतात. या वनस्पती बहुपेशीय आहेत, स्वयंपोषी आहेत, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणाऱ्या, आणि या जमिनीवरती आढळतात. यांच्यामध्ये संवहनी संस्था असते. आपण थॅलोफायटामध्ये नसते पाहिलं, ब्रायोफायटामध्ये नसते, पण टेरिडोफायटामध्ये असते. आणि टेरिडोफायटामध्ये 2 प्रकारे प्रजनन होतं. अलैंगिक प्रजनन जे आहे ते बीजाणूद्वारे होतं आणि लैंगिक प्रजनन जे आहे ते युग्मकाद्वारे होतं. तर आता हे मी सगळं जस्ट इन्फॉर्मेशन सांगायची म्हणून सांगितले. हे लक्षात ठेवायला अवघड जातं ना, तर सरळ सरळ लक्षात कसं ठेवायचं ते मी तुम्हाला सांगते. आपल्याला एवढं तर नक्की माहिती की आपल्याला ज्यावेळेला वनस्पतींचे 3 गट विचारले जातात त्यावेळेला आपण थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा याच क्रमाने सांगतो. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. आता तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं ते मी सांगते, ठीक आहे. पहिलं तर ठीक आहे, म्हणजे साधं शरीर, मऊ आणि तंतुरूपी. थॅलोफायटा तुम्हाला शैवालावरून लक्षात येईल. ब्रायोफायटामध्ये चपटे, मऊ आणि रिबीनसारखे शरीर. टेरिडोफायटामध्ये मात्र प्रगत आहे. आता पुढचा मुद्दा कसा लक्षात ठेवायचा बघा. मूळ, खोड, पाने थॅलोफायटामध्ये नसतात, ब्रायोफायटामध्ये नसतात पण असल्यासारखे भासतात, आणि टेरिडोफायटामध्ये असतात, ठीक आहे. त्यानंतर थॅलोफायटा कुठे आढळतात? पाण्यात. ब्रायोफायटा कुठे आढळतात? दोन्हीकडे. आणि टेरिडोफायटा कुठे आढळतात? जमिनीवर. तर हे कसं लक्षात ठेवायचं? पहिल्यांदा पाणी, या फक्त पाण्यात, या पाण्यात पण आढळतील, जमिनीवर पण आढळतील, आणि टेरिडोफायटा फक्त जमिनीवर आढळतील. हे 3 नावं सलग लक्षात ठेवायचे. आणि तुम्ही हे जर प्रॅक्टिस केलं ना तर ट्रस्ट मी, ज्यावेळेला असा प्रश्न येईल ना, समजा 3 वनस्पतींच्या गटांचं तुम्हाला समजा वैशिष्ट्य विचारलेत, तर तुमच्या लगेच लक्षात येतं की मूळ, खोड, पाने नाहीत आहेत, ठीक आहे. मध्ये तुम्हाला असल्यासारखे आहेत हे आठवेल. इकडे पाण्यात, त्यानंतर उभयचर, इकडे जमिनीवर हे आढळणार. संवहनी संस्था नसते, असते. तर हे जे शब्द असतात ना, हे प्रॅक्टिसनी अगदी तुमच्या म्हणजे तोंडपाठ होऊन जातं हे, ठीक आहे. थॅलोफायटामध्ये स्वयंपोषी, ब्रायोफायटामध्ये स्वयंपोषी, आणि टेरिडोफायटामध्ये पण स्वयंपोषी, हे तर कॉमनच आहे. त्यानंतर संवहनी संस्था नसते, असते. प्रजनन जे आहे ते बीजाणू निर्मिती, इथे बीजाणू निर्मिती पण आहे प्लस युग्मकाद्वारे. अशा पद्धतीने या 3 गटातल्या वनस्पतींची वैशिष्ट्ये आहेत. आता आपण पाहणार आहोत प्रत्येक गटामध्ये आढळणाऱ्या वनस्पती. सगळ्यात पहिल्यांदा आपण थॅलोफायटा गटातल्या पाहूयात. तर थॅलोफायटा, थॅलो हा शब्द थाळीसारखा, थाली म्हणून आपल्याला कन्सिडर करायचा आहे, ठीक आहे. त्याचं रिझन पण मी सांगते तुम्हाला. शैवालांचा अभ्यास करण्याचं जे शास्त्र आहे त्याला फायकोलॉजी असं म्हटलं जातं, ठीक आहे. फायकोलॉजी. तर म्हणजे हे मी क्लासमध्ये सांगितलं होतं एकदा, जस्ट मला ते सुचलं होतं तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आपण जस्ट इमॅजिन करायचं, घरामध्ये ज्या पण घरामध्ये मॅरिड लोक आहेत तिथे जेवायला कोण वाढतं? जेवणाची थाळी कोण घेऊन येतं? बायको, बरोबर. जेवणाची थाळी कोण घेऊन येतं? बायको. थाळी म्हणजे थॅलोमध्ये कोण येतं? शैवाल. आणि थाळी कशी असते? पसरट. शैवाल कसं असतं? पसरट. शैवाल असं उंच नाही वाढत, ते पसरलेलं असतं, राईट. सो शैवाल, थाली, थॅलो हे शब्द आपल्या लक्षात राहतात कारण ते पसरट आहेत. हे घेऊन कोण आले? बायको. म्हणजे शैवालाच्या अभ्यासाला म्हटलं जातं फायकोलॉजी. मी हे असंच ते तिथे क्लासमध्ये जस्ट मला सुचलं होतं आणि मी सांगितलं होतं, तर त्या पद्धतीने मी इथे जस्ट रिमाइंड झालं मला म्हणून सांगितलं, ठीक आहे. थॅलोफायटामध्ये येणाऱ्या वनस्पती कुठल्या आहेत? तर कारा आहे, उल्वा आहे, शैवाळ आहे, स्पायरोगायरा आहे, त्याचबरोबर युलोथ्रिक्स आहे, ठीक आहे. या वनस्पती आहेत. युलोथ्रिक्स पाहिजे इथे युकोथ्रिक्स झालेलं आहे. युलोथ्रिक्स, कारा, स्पायरोगायरा, उल्वा, शैवाळ या वनस्पती आहेत ज्या थॅलोफायटा या गटामध्ये आढळतात. मग या वनस्पती आपल्याला लक्षात ठेवायच्यात. सॉरी. तर ही नावं थोडीशी टफ वाटतात पण आता ती तुम्हाला इझी वाटतील. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं थॅलोफायटामध्ये प्रमुख कोण आहे? शैवाल, राईट. तर इथे तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये मोठं असं शैवाल दिसत असेल, बरोबर. शैवाल ज्याला म्हणतात शेवाळ, ठीक आहे.
हे दिसत असेल. इथे तुम्हाला एक जेवणाची थाळी दिसत असेल. इथे आहे एक येलो कार. या कारमध्ये बसवायचा आहे हा स्पाय कॅम. स्पाय कॅम माहितीये, तो छुपा कॅमेरा असतो, त्याला स्पाय कॅमेरा म्हणतात. ठीक आहे, तर तो बसवायचा आहे. मग आता लक्षात घ्या, शैवाल आहे, त्या शैवालाच्या ठिकाणी येलो कारमधून ज्याच्यामध्ये स्पाय कॅमेरा बसवलेला आहे, ती कार घेऊन आपल्याला जायचं आहे. तिथे आपल्याला या थाळीचा आस्वाद घ्यायचा आहे आणि ते खाल्ल्यानंतर आपण काय म्हणणार, वा वा, राईट. तर इथे आपण चाललोय कुठे, शैवालाच्या ठिकाणी. म्हणजे शैवाल कशातून चाललोय, येलो कारमधून. येलो म्हणजे युलोथ्रिक्स, कार म्हणजे कारा. ठीक आहे. स्पाय कॅमेरा आपण गाडीमध्ये बसवलाय म्हणजे स्पायरो गायरा. आपण तिथे गेलो, आपण ती थाळी पाहिली, त्याचा आस्वाद घेतला. थाळी म्हणजे काय, थॅलोफायटा, हे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, थॅलोफायटा. आणि खाल्ल्यानंतर आपण म्हटलो वा वा उल्वा. ठीक आहे, वा वा उल्वा. लक्षात ठेवायचं, त्याला काय जाते, आपण कशालाही काही जोडलं तरी चालेल, आपल्याला फक्त काय वनस्पती लक्षात ठेवायच्यात. तुम्हाला थॅलोफायटा म्हटलं की तुम्हाला हे चित्र आठवलं पाहिजे, या चित्रावरती लिहिलेले शब्द आठवले पाहिजेत. तुम्हाला लगेच लक्षात येईल, थॅलोफायटामध्ये शैवाल होतं, थाली होती म्हणजे थॅलोफायटा होतं, येलो कार होती म्हणजे युलोथ्रिक्स ही वनस्पती होती, कार म्हणजे कारा होती, स्पाय कॅमेरा होता म्हणजे स्पायरोगायरा होती. अजून काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, हे इतकं इझी आहे, आपण त्याला अवघड बनवतो आणि मी त्याला सोपं बनवून सांगते. ठीक आहे, हाच फक्त फरक असतो. पुढचा जो गट आहे ब्रायोफायटा, तर ब्रायोफायटामध्ये ज्या वनस्पती आहेत त्या पाहूयात आपण. मॉस आहे, रिक्सिया आहे, त्यानंतर मर्केन्शिया आहे, त्यानंतर अँथोसिरस आहे आणि फ्युनारिया आहे. ठीक आहे, आता ही तर नावं खूप विचित्र आहेत, पण याला पण आपण सोपं करणार आहोत. मॉस, रिक्सिया, मर्केन्शिया, अँथोसिरस आणि फ्युनारिया या वनस्पती आहेत. कशामध्ये आहेत, ब्रायोफायटा गटामध्ये. आता मी एक स्टोरी सांगणार, ती स्टोरी पहिल्यांदा समजून घ्यायची आणि मग एकदा स्टोरी समजली की त्याच्यामध्ये कुठली वनस्पती कुठे येते ते मीच सांगेन. तुम्ही स्टोरी ऐकताना वनस्पती रिलेट करत बसू नका, कारण जर स्टोरी नाही समजली तर वनस्पती रिलेट करायचं नंतर लक्षात येणार नाही. ठीक आहे, तर इथे हा आहे अँथनी गोन्साल्विस, राईट. तुम्हाला माहिती असेल अमर अकबर अँथनी मधलं हे एक कॅरेक्टर. तर अँथनी गोन्साल्विसला, म्हणजे तो मेलेला आहे, उसको मर के भी अब जिंदा करना है. ठीक है, उसको मर के भी अब जिंदा होना है या फिर उसको जिंदा करना है. त्याच्यासाठी काही महिला म्हणजे फ्युनारिया, फ्यू म्हणजे काही, इंग्लिश मधला शब्द, नारिया म्हणजे महिला, यासाठी काही महिला ज्या आहेत त्या मासमध्ये येतात. मास म्हणजे माहितीये, मासचा अर्थ होतो की एक गट किंवा गर्दी थोडक्यात. ठीक आहे, अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर त्या गर्दीमध्ये येतात. आणि सध्या काय आहे, कोरोनाचा कालावधी आहे आणि मासमध्ये येणं म्हणजे खूप मोठी रिस्क घेतल्यासारखं झालं ते, बरोबर. कारण एका ठिकाणी जमा होणं ही सध्याच्या कालावधीमध्ये मोठी रिस्क आहे. तर या अँथनीला मरके भी जिंदा करायचं आहे म्हणून फ्युनारिया मासमध्ये आल्या किंवा त्या एकत्र आल्या आणि रिस्क लेके त्यांनी काय केलं, रिस्क घेऊन त्यांनी या अँथनीला वाचवलं. आणि वाचवल्यामुळे अँथनी त्यांना काय म्हणतो, थँक्स ब्रो. काय म्हणतो, थँक्स ब्रो. तर खूप सुंदर ट्रिक आहे. आता इथे आपण आपल्या वनस्पती किंवा आपला गट कसा लक्षात ठेवायचा ते मी सांगते. थँक्स ब्रो मध्ये, म्हणजे लास्ट पासून येऊया, थँक्स ब्रो मध्ये ब्रो जो येतो तो आपल्याला ब्रायोफायटासाठी लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय पाहिलं, अँथनी मरके भी उसको जिंदा होणार आहे. अँथनी म्हणजे काय, अँथोसिरस ही वनस्पती. मरके भी जिंदा होणार आहे, मरके म्हणजे काय, मर्केन्शिया. ठीक आहे, त्याच्यासाठी फ्युनारिया एकत्र आल्या. फ्युनारिया हा शब्दच आहे, काही महिला एकत्र आल्या म्हणजे फ्युनारिया एकत्र आल्या. फ्युनारिया हा शब्द एकत्र आल्या म्हणजे मास, म्हणजे मॉस वनस्पती. इथे रिस्क लेके बचाय म्हणजे रिक्सिया. ठीक आहे, झाल्या, एवढ्याच वनस्पती आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या होत्या. आणि इथे थँक्स ब्रो म्हटलंय, ब्रो म्हणजे ब्रायोफायटा. अगदी सोपं आहे. इथे परत काही जणांना असं वाटू शकतं की मग मला अँथनीवरून अँथोसिरस आठवेलच का, मला मर्केवरून मर्केन्शिया आठवेलच का, किंवा रिस्कवरून रिक्सिया आठवेलच का. कोणाला आठवायचंय, तिथे तुम्हाला रिटर्न पेपर थोडीच आहे, तिथे तुम्हाला जे आहे ते ऑप्शन्स दिलेले आहेत, तुम्हाला फक्त ओळखायचं आहे आणि ते ओळखण्यासाठी तुम्हाला या ट्रिक्स हेल्प करणार आहेत.
समजतंय? सो थोडा स्मार्ट स्टडी करायचा, जे गरजेचं आहे तेवढंच आपल्याला करायचं आहे. आय होप ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल. त्यानंतर पुढचा जो गट येतो तो येतो टेरिडोफायटा, उपसृष्टी टेरिडोफायटा, आणि याची ट्रिक मी ऑलरेडी शेअर केली होती. तर सेम ट्रिक जी आहे ती मी आता परत तुमच्यासोबत शेअर करते. याच्यामध्ये ज्या वनस्पती येतात, एक आहे ॲडियंटम, त्यानंतर आहे लायकोपोडियम, त्यानंतर आहे मार्सेलिया, त्यानंतर आहे सिलॅजिनेला आणि त्यानंतर आहे नेचे. या वनस्पती आहेत, या लक्षात ठेवायच्यात आपल्याला. तर याची पण एक स्टोरीज होती जी मी ऑलरेडी सांगितली, ती स्टोरी मी परत एकदा सांगते. तुम्हाला वन मॅन आर्मी मेरी जंग हा पिक्चर तुम्ही पाहिला असेल. त्याच्यामधला हा हिरो त्या फिल्ममध्ये ज्याचं नाव आहे मास, राईट. हा मास काय करतोय, टेरेसवरती गेलाय आणि तिथे तो नाचतोय, आनंदाने तो नाचतोय. मास कुठे नाचतोय, टेरेसवरती नाचतोय. तेवढ्यात तिकडून येते शीला. शीलाने घेतलेली आहे 21 लाखाची ऑडी गाडी. ऑडी गाडी, ठीक आहे. ऑडी गाडीची किंमत 21 लाख नसेल कदाचित, पण आपण इथे लक्षात ठेवायचं, 21 लाखाच्या ऑडी गाडीतून कोण आले, शीला आली आहे. आणि ती काय करते, मासला नाचताना पाहते आणि ती मासला लाईक करायला लागते, तिला मास आवडायला लागतो. झाली स्टोरी, इथे आपली संपली. अगदी शॉर्ट स्टोरी आहे. आता आपण येऊयात आपल्या वनस्पतींकडे. मास कुठे नाचतोय, टेरिसवरती. टेरेस म्हणजे टेरिडोफायटा. टेरेसवरून काय लक्षात ठेवायचं आहे, टेरिडोफायटा. कोण नाचतंय, मास. मास म्हणजे मार्सेलिया, ठीक आहे. नाचते कोण, मार्सेलिया. मास नाचतोय म्हणजे काय, नेचे. तिकडून कोण आली, शीला म्हणजे सिलॅजिनेला. शीला आली म्हणजे सिलॅजिनेला. ती कशातून आले, 21 लाखाच्या, 21 लाखाच्या म्हणजे 21 एक्टम, 21 लाखाच्या ऑडी गाडीतून, म्हणजे ॲडियंटमचं आपण ऑडियंटम केलंय. ऑडियंटम, ऑडी गाडीतून म्हणजे ऑडियंटम. आणि तिने मासला नाचताना पाहिलं आणि ती लाईक करायला लागली म्हणजे लायकोपोडियम. तिने मासला पाहिलं आणि ती लाईक करायला लागली म्हणजे लायकोपोडियम. जरी तुम्हाला वनस्पतींची नावं माहीत नसतील तरी एक्झाममध्ये तुम्ही ऑप्शनवरून, म्हणजे जर समजा सडनली तुम्हाला असा प्रश्न आला की खालीलपैकी कोणत्या एका वनस्पतीचा समावेश टेरिडोफायटा या गटामध्ये होत नाही, ऑप्शन असतील ॲडियंटम, मार्सेलिया, नेचे आणि मध्येच मॉस असेल, ठीक आहे, किंवा फ्युनारिया असेल, किंवा आपण पहिल्या गटातला युलोथ्रिक्स किंवा कारा असेल, तर तुम्हाला तिथे म्हणजे विदिन अ सेकंड्स तुम्हाला आठवणार आहे की मी 3 पिक्चर्स लक्षात ठेवलेत. थॅलोफायटासाठी मी येलो कारवाला लक्षात ठेवलेला आहे, ब्रायोफायटासाठी मी अँथनीचं पिक्चर लक्षात ठेवलंय आणि टेरिडोफायटासाठी मी आत्ता जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसते हे पिक्चर लक्षात ठेवले. तुम्ही फटकन त्या 3 गटातल्या वनस्पती डिफरन्शिएट करू शकता. तुम्ही कसाही प्रश्न विचारला तरी त्या प्रश्नाचं उत्तर इथे देऊ शकता, ठीक आहे. तर तुमच्या लक्षात आल्या असतील या ट्रिक्स. हा जो व्हिडिओ आहे हा किमान कमीत कमी 2 वेळा तरी तुम्ही पहा. तिसऱ्या वेळेला पाहायची गरज नाही पडणार. हे जे वनस्पतींचं वर्गीकरण आहे, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, हे तुमच्या परफेक्ट लक्षात राहील, ठीक आहे. आणि सिरियसली वॉरियर्स, मी या व्हिडिओसाठी खूप जास्त मेहनत घेतली आहे, त्यामुळे मला नक्की तुमचा फीडबॅक ऐकायला आवडेल की हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं. जर आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका, लाईक नक्की करा. आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत जसा विश्वास तुम्ही माझ्यावरती दाखवला तसाच दाखवत राहा. थँक्यू व्हेरी मच.